केदारनाथ बाबाच्या इथं भोवती सर्व प्रकारची दुकानं लागलेली आहेत। प्रसादाची, पूजेचे साहित्य, नाश्ता पाण्याचं, चाय पाण्याचं साहित्य, जे सगळे दुकान लागलेले। प्रकारे इथं मुक्कामासाठी टेंटची देखील व्यवस्था आहेत। वरती हॉटेल आहेत, होमस्टे आहे। हा केदारनाथचा बेस कॅम्पचा परिसर आहे। इथून गौरीकुंडापर्यंत घोड्यावरून जाता येतं किंवा खान गौरीकुंडापासून इथपर्यंत घोड्यावर येता येतं। अशा प्रकारचे चांगले सुविधा असलेले टेंट पण आहे। हे सर्व पर्यटक आता जे रात्री तर मुक्कामाला होते ते पर्यटक आता परतीच्या मार्गावर आहे। गौरीकुंड पासून अशा प्रकारे 12-15 हजार रुपये पिट्टूवाले घेतात व्यक्तीच्या वजनानुसार। आज सकाळचं वातावरण एकदम सुंदर आहे। सकाळी प्रचंड थंडी होती, पण आता एकदम थंडी गायब झालेली आहे आणि अशी गुलाबी प्रकारची थंडी या ठिकाणी आता आहे। केदारनाथ यात्रा करून परत येताना इथून गौरीकुंडसाठी आपल्याला घोडा हायर करता येतो। आता सध्याची यात्रेकरूंची संख्या कमी असल्यामुळे 1,500 1200 रुपयामध्ये गौरीकुंडपर्यंत घोडा मिळतो। गर्दी असल्यावर मात्र हाच रेट 5-5 हजारापर्यंत जातो। आता आमचा केदारनाथचा परतीचा प्रवास सुरू झालाय। हे केदारनाथचं शिवालिक पर्वतांचं अतिशय विलोभनीय दृश्य। आता आम्ही सकाळीच 5 वाजता दर्शन करून इथून निघालोय। याचा जो बेस कॅम्प आहे म्हणजे गौरीकुंड, इकडे आता निघालोय आम्ही। सर्व यात्रा मार्गावर हॉटेल, चहा पाणी सगळ्या सुविधा आहे।